पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर वसंतराव दादा पाटील यांची पुण्यतिथी निमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली। पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर वसंतराव दादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त वसंतदादा समाधीस्थळी, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखानास्थळी, PIT कॉलेज बुधगाव तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आदरांजली वाहण्यात आली। प्रारंभी माजी केंद्रीय राज्यमंत्री माननीय प्रतीकदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे उपाध्यक्ष तथा खासदार माननीय विशालदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सल्लागार समितीच्या सदस्य माननीय श्रीमती शैलजा भाभी पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष माननीय श्रीमती जयश्री वहिनी पाटील, सौ पूजा वहिनी पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आणि बाकीचे सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली आणि यावेळी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते। या सर्व उपस्थितांच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार यांनी मनोगतपर अभिवादन केले। यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन मगदूम, विरोधी पक्षनेता मंगेश चव्हाण, नगरसेवक हर्षवर्धन पाटील, संतोष पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक राजेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।